नमस्कार. मी 2 दिवस झालं काही कामानिमित्त बाहेरगावी होतो. त्यासाठी ह्या 2 दिवसात जे काही प्रॅक्टिकल झालेले आहेत, प्रॅक्टिकल म्हणजे फवारणी आणि ड्रिपमधून काय दिलेलं आहे. म्हणजे त्याच्यामुळे काय होईल, तुम्हाला 1 दिवस लेट का होईना, पण ते स्प्रे किंवा ड्रिपमध्ये पाण्याची पाळी, आता नेक्स्ट पाण्याची पाळी जेव्हा येईल, तेव्हा पाण्यामधून काय द्यायचं आहे हे तुम्हाला सांगून देतो. ह्याला काल एक बुरशीनाशक, कीटकनाशक घेतलेलं आहे. आता तुम्हाला सांगितलेलं आहे, कीटकनाशक आता आपण शक्यतो बायोलॉजिकल चालू केलेलं आहे. काल आपण काय केलं, रोको 600 लिटरला 750 ग्रॅम आणि बायो 303 600 लिटरला 750 मिली आणि त्याच्यासोबत इकोनिम घेतलेला आहे 600 लिटरला 500 मिली. त्या हिशोबाने काल एक फवारणी केलेली आहे. कंडिशन गुड आहे. फिमेल कळीचा म्हणजे प्लॉट नंबर मी 3 मध्ये हे लक्षात घ्या. हे सांगायचं राहून गेलं. हे बघा, फिमेल कळी 3 नंबरमध्ये बऱ्यापैकी आहे, त्रासदायक काहीच नाही आहे. नर तर आहेच, पण फिमेल अतिशय छान आहे. हे बघा, याच्यामध्ये सुद्धा फिमेलचं प्रमाण अतिशय छान आहे. इधरला बघा म्हणा, नजिका हे बघा, फिमेलचं प्रमाण अतिशय उत्कृष्ट आहे. त्या हिशोबानं मेंटेनन्स हे कमी पडू देऊ नका. तरी जे शेतकरी बांधव डाळिंब भागवा प्लॉट नंबर 3 सोबत आहेत, त्यांनी एक फवारणी करून घ्यावी. म्हणजे काय होईल, आपला बाग आज आता ह्याची गुड कंडिशन, हेल्दी कंडिशन चाला, म्हणजे आता ह्याची कळी, फ्लॉवरिंग वगैरे हे सगळ्या गोष्टी आता चालू झालेल्या आहेत. फिमेल निघणं हे पण चालू झालेलं आहे. त्या हिशोबानं शेतकरी बांधवांनी एक कीटकनाशक, बुरशीनाशक जे सांगितलेलं आहे, रोको, बायो 303 आणि इकोनिम, या तिन्हीचं मिश्रण करून फवारणी करून घेण्यास हरकत नाही. नमस्कार.